आयुष्मान भारत डिजिटल मिशनची प्रणाली लागू न करणाऱ्या महाराष्ट्रातील 34 वैद्यकीय महाविद्यालयांवर एनएमसी कडून कारवाईचा इशारा। यामध्ये 12 शासकीय आणि 22 खासगी महाविद्यालयांचा समावेश। मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील डॉकयार्ड रेल्वे स्थानकामध्ये महसूल अधिकाऱ्याला लुटल्याचा प्रकार समोर, तर या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक, एक आरोपी अद्यापही फरार। नाशिकच्या धात्रक फाटा या परिसरामध्ये खड्ड्यात स्कूल बस अडकली। बसमधील 30 ते 40 विद्यार्थी सुखरूप। पावसामुळे अंदाज आला नाही, त्यामुळे बस खड्ड्यामध्ये अडकल्याची माहिती समोर। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी माहिती, तर गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी वेब सिरीज चित्रपटातून माहिती घेतलेली होती। संशयाची सोय आपल्याकडे वळू नये म्हणून आरोपींनी आधीच रिसर्च केल्याची माहिती। जळगावच्या अंबनेर बाजार समितीमध्ये अजितदादांचं बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारक, तर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते स्मारकाचं अनावरण। मुंबई उच्च न्यायालयाकडून 157 कोटी रुपयांच्या मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सिराज मेमनला जामीन मंजूर। दीर्घ काळाचा तुरुंगवास आणि खटल्याच्या सुनावणीमध्ये झालेला विलंब ही कारणे न्यायालयाकडून नमूद।